कुठं चालली ग तू? कुठं चालली कुठं तू? कुठं चालली म्हणजे? कुठं चालली म्हणजे? कुठं चालली सांग तर तू. तुझा मला काही संबंध नाही का? तुम्हाला बोल बिल नको कुठलं? तू माझी आहे आणि माझीच राहणार. ए कोण नाही तू माझा कळलं नाही तर सांगितलं. कोण नाही म्हणजे? कोण नाही म्हणजे? कोण नाही म्हणजे कोणच नाहीयेस तू माझा. तुझा बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड सांग नीट. तुला सोडून मी तुला. तुझ्या लायकीमुळे तुला मी सोडून दिले कळलं का? तुझी लायकी फक्त. माझी लायकी खूप चांगली आहे. कळलं ना? तसं का नाही तोंड मार. तू किती तोंड मारते बघ ना. मी तोंड. अरे नीट बोल जरा कळलं ना? तुझी लायकी पण नाही माझ्या राहण्याची नाटक नको करू. इकडे बघ. काय इकडे बघ. तुला बोलतोय याच्या पुढे तू कधी नाटक केली ना तुझ्या कानाखाली एवढं वाजवीन ना मी. हा समजलं ना? तुला काय सांगितलंय मग तुला समोर राहायचं नाही त्यामुळे तू माझ्या दिला. मी काय बोलतो बघ ना. काय तुला मी सांगतो मी नाटक नाही सांगतो. अरे मी नाटक काय केलं पण मी नाटक काय केलंच नाही ना. तूच माझ्या मागे लागलीस विनाकारण. का? हा तू मला तुझ्या संग राहायचं नाहीये. 5 वर्ष काय छक मारली की माझ्यासोबत? छक मारली 5 वर्ष? मला नंतर माहिती तू कसं असते. मला पण नव्हतं माहित पण मी सांभाळत आहे ना तुला. अरे तुला कोणी सांभाळायला सांगितलंय? राहायचंच नाहीये मला तुझ्यासोबत. पण मला राहायचं आहे तुझ्या सोबत. मला नाही राहायचं ना. तुझी काय जबरदस्ती माझ्यावरती माझ्यासोबत राहा मी म्हणून. जबरदस्तीच करतो असंच आहे. असंच आहे म्हणजे? जबरदस्ती करणार. माझ्या संग तू जबरदस्ती करू नकोस. म्हणजे ती इज्जती तुला सांगते मला तुझ्यासोबत राहायचं काय नाहीये. करशील? काय करशील म्हणजे? काय करशील? काय करशील म्हणजे? काय मी करशील? काय करत नाही फायदा उचलता का तुझा? काय फायदा उचलला सांग ना. काय फायदा उचललास म्हणजे? काय फायदा उचलला? काय बाकी राहिलंय? अरे जास्त बोलू नको. जास्त बोलू काय नको. जास्त बोलू नको. तुझं तुला माझ्या भाग मागे येऊन तुला सांगते काय नीट मी. हा? पटतं ना तुला? पटते ना तुला? अरे तू काय पागलीस का रे? मी पागलच आहे. तुला माहिती आहे ना अरे कसं तू आहे? अरे का उचलला लागलं माझ्यावरती? मग तू का निघून गेली आता? का निघून गेली? बोलणं झालं होतं का राहायचं नाही ना मग आपलं? मला. बोलणं झालं होतं का आपलं? तुझ्या बोलण्याची वाट बघू का मी? मग आता परत झक मारली का मग तुझं? जग मारली का म्हणजे? अरे पण तू काय मंदबिंद आहेस का? मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आपलं रिलेशन पण मला राहायचं आहे ना अरे तुझ्यासोबत. 6 महिने जा तुला सोडून तरी पण तू माझ्या मागे लागलायस का? पागल बिळायस का? तुला आज भेटले की लगेच तुम्हाला मारहाण करायला चालू करतोयस का? हो. काय हो तू ना मागे येऊ नको माझ्या. मला माझ्या हे तुझ्या मागच येणार. तू काय करायचं तुला करू नये. काय करायचं करून घे म्हणजे? तुला जे करायचं आहे कर. आणि तू जे बोलतो ना अशी तुला बोलणं बंद कर. काय बोलले तुला मी असं? अशी जे तू तुझ्या ज्या बॉयफ्रेंड संग बोलतो ना रात्रंदिवस आणि तू जे करतो ना मला सगळं कळतं. माझा एकही बॉयफ्रेंड नाहीये. मी कोणासोबत बोलत पण नाहीये. मला नाही इज्जतीमध्ये राहून तू पण इज्जतीमध्ये मला सोडून दे. कळलं ना? नाही सोड. नाही सोडत म्हणजे? अरे 6 महिन्यात तुला माहिती का काय काय झालंय? काय 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 झालं? काय काय झालं बोल ना. अरे जरा लांब जरा बोलला बोल व्यवस्थित. बोल. माझं लग्न झालंय. दिसतंय तुला मांग भरलेली मी? मला सांगितलं का नाही तुझं लग्न झालं? सांगितलं का नाही म्हणजे? अरे तुला सोडलंय मग मी लग्न करू आधी तिकडे मी काही करू. तुला त्याच्याशी काय घेणे देणं? सांग ना. तू काय पागल बिळायस का? तू मागं लागलायस माझ्या. माझं लग्न झालंय. हा अगं मला माहित नव्हतं तुझं लग्न झालंय. सांगितलं ना तुला आता मी. तू जा आता. मग पहिलं सांगायला काय झालं होतं तुला? पहिलं म्हणजे? म्हणजे 6 महिने काय झक मारली का तू इकडे काय तिकडे? झक मारली का म्हणजे? 6 महिने झालं मी लग्न केलंय. पाच विषय संपला ना. तुझा विषय सोडल्यानंतर मी लग्न केलं. तुला बोलले मी माझ्या संग लग्न कर. तुला करायचं नाही माझ्यासोबत लग्न. तुला तुझी फॅमिली बघायची. तुला हे बघायचं. तुला ते बघायचंय. मी तर थांबू शकत नाही ना. माझ्या आईवडील थांबणार नाही त्यासाठी. आणि तू कसा वागलास ना माझ्यासोबत हे तुला पण चांगलं माहिती आहे. त्या तुझ्या वागण्यामुळे मी लग्न केले हे पण तुला चांगलं माहिती आहे. तू नाही वागली? मी नाही वागले. मी काही नाही केलेलं. कळलं ना? काही सुद्धा केलेलं नाहीये मी. हो का? हो मी लय तुझ्या संग इज्जतीमध्ये राहिली आणि तुझ्या संग लय म्हणजे लय चांगली राहिली. आणि तू माझं काहीच नाही ठेवलंस. जितकं मी तुझ्यावर प्रेम केलं ना तेवढंच तू मला हे केलं त्रास दिलंस. पण तू सांगायला पाहिजे पण तुझं लग्न झालेलं आहे काय? काय सांगितलं ना आता. सांगितलं ना. तू तुझा फोन बंद होता. तुझा फोन आतापर्यंत आपण बोललो तिथून आलो. तू काय सांगितलं? तू तुझा फोन फोडलास गेल्या वेळेस. तुझा नंबर तू चेंज केलास. मला तुझा नंबर माहितीये का? नाही माहिती तुझा नंबर मला. मी कसं काय तुला सांगणार? कोणाला पण कॉल मी करायचा तुला लय वेळेस तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कोणाला पण कॉल करायचा तेच होता म्हणलं लांबून बोल जरा. मी तुला लय वेळेस कॉन्टॅक्ट केलाय. हां. तुझा कॉल लागला नाही त्यामुळे तुला सांगितलं नाहीये. कळलं ना? त्यामुळे तू जास्त बोलू नकोस. मला माझ्या घरी जाऊ दे. आणि जर माझ्या मिस्टरांना कळलं तर माझे मिस्टर मला हाकून देत नाही घरच्या घरात. मला हे करायचं नाही. मला माझ्या मिस्टर सोबत राहायचं. कळलं ना? मला त्यासोबत राहायचं नाहीये. अगं मला सांगायला पाहिजे होतं का तू? अगं मी माझ्या घरच्यांना सांगितलं का? माझ्या आईला सांगितलं की असं करतोय मी. माझी आई बोलली ठीक आहे. माझं फक्त लय प्रेम होतं. माझं त्यासोबत लग्न करायचं. मला 6 महिन्यात जर एक कॉल केला असता ना. अरे कॉल केले तुला मी. कितीतरी कॉल केले. तुला सांगण्याचा प्रयत्न केला. माझं लग्न होतंय. माझ्या आई वडिलांना माझं लग्न जमवलंय. तुझं कळल्यामुळेच माझं लग्न झालंय. माहिती का तुला? अगं सांगायला पाहिजे होते अशी. काय सांगायला पाहिजे तुम्हाला? सांग ना. तुला किती वेळेस म्हणलं माझं? अरे माझं घरचे लग्न ठरवले. लग्न ठरवले. माझ्या संग लग्न कर.
तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला. मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी तुला विसरलेच नाहीये आणि विसरू शकणार पण नाहीये तुला. इतकं प्रेम केलं मी तुझ्यावरती. अरे खोटं प्रेम नाहीये, माझं प्रेम नव्हतं तुझ्यावरती आणि नाही पण. बघ ना, तुला तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. अरे बाळा, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी पण नाही राहू शकत, पण काही करू शकत नाही आता मी. माझं लग्न झालंय, मला सोड, माझा विषय सोडून दे. तुझ्या नवऱ्याला नाही सोडू शकत. नाही सोडू शकत. तू कसं काय बोलू शकतो माझ्या नवऱ्याला सोड म्हणून? नाही सोडू शकत मी. अगं बघ ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अरे मग मी तरी कुठे तुझ्याशिवाय राहू शकते तेव्हा? इथं उठ उठ, इकडे बसूयात आपण साईडला. ऐक ना, माझं लग्न झालंय, फॅमिली पण माझी चांगली आहे. तू पण लग्न कर, तू पण व्यवस्थित राहा. माझा विषय सोडून दे. जसा मी तुझा विषय सोडून देईन तसं तू पण माझा विषय सोडून दे. झाले गेले सगळ्या गोष्टी विसरून जा. ह्या गोष्टी आठवणी ठेवून पण काय उपयोग नाही होणार आता. लग्न झालंय माझं. हो ना, परंतु मी खूप जीव लावला. जीव लावलास पण तू कसा लावलास तुला माहिती आहे. तू जर दुसरं आखत नसताना केलं तर तुझ्या संग मी लई व्यवस्थित राहिले असते. तुझं दुसरं कळल्यामुळे मला लग्न करावं लागलं. रागाच्या भरात मी लग्न केले, तुला चांगलं माहिती आहे. तू कशाला मला धोका द्यायचा? तुझ्यामुळे झाले हे सगळं. तुझ्यामुळेच मी तुझ्यापासून लांब झाले, एवढं लक्षात ठेव. कधी पण लक्षात ठेव, तुझ्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होणार आहेत. मी स्वतः तुझ्यापासून कधीच लांब गेली नाही आणि जाणारही नाही. श्री, तू परत नाही येऊ शकत का? नाही येऊ शकत मी आता. झाले माझं लग्न. म्हणजे मिस्टर खूप चांगले, माझी फॅमिली खूप चांगली. तुला कळतंय की नाही, मी खूप प्रेम करतो तुझ्या. तू खूप प्रेम करतोस माझ्यावर, पण माझे मिस्टर पण खूप प्रेम करतात माझ्यावर. माझ्या एवढं नाही करू शकत तू. करतात माझ्यावरती. बरं ठीक आहे, चल मी निघते. तुला माहिती आहे का अजून एक गोष्ट सांगायची होती? बोल ना. मी प्रेग्नेंट आहे आता सध्या. एवढं लवकर? एवढं लवकर म्हणजे आता काही 6 महिने झाले माझ्या लग्नाला. जसं तुला सोडलं तसं माझं लगेच माझ्या आईवडिलांनी लगेच माझं एका महिन्याच्यात लग्न करून टाकले. चल जाते मी. तू राहा व्यवस्थित, खुश राहा. माझी तरी अपेक्षा आहे की तू चांगलं राहावं आणि लग्न करून